आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चहा. थँक्यू. कोण आहे रे मुलगी? जॉब साठी आले का? नाही रे, देवान सरांना भेटायचं हिला. हिच्याकडे बघून असं वाटत नाही काही बिझनेस रिलेटेड डील असेल. बिझनेस वगैरे काय नाही, कुठल्या तरी संस्थेकडून आले असणार पैसे मागायला. तसंच असेल, पैशांची गरज असेल रे. आपले सर मोठ्या मनाचे आहेत ना, मागे लागतात लोक पैशांसाठी. तसंही आहे ना, देवान सरांना पटवायला मुली त्यांच्या मागे पुढे करतच असतात. अरे सर म्हणजे ना, अशा मुलींसाठी करोडोची लॉटरी. खरं बोलला सर. नमस्कार. नमस्कार. तुमची आणि माझी ओळख आहे का? नाही. माझ्याबद्दल इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय ना, म्हणून विचार. ओळखता का मला? नाही ओळखत आम्ही तुम्हाला. नाही ओळखत ना, मग माझ्याबद्दल वाटेल ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी इथे कशासाठी आलीये, देवान सरांकडे माझं काय काम आहे याची जराही कल्पना नसताना तुम्ही माझ्याबद्दल वाटेल ते गॉसिपिंग करताय. माझं देवान सरांकडे काम आहे हे खरंय, पण मी त्यांना कोणत्याही वाईट हेतूने भेटायला आलेली नाहीये. तुमचे देवान सर असतील मोठ्या मनाचे, श्रीमंत, पण म्हणून सगळ्याच मुली त्यांच्या मागे असतात. हे जे काही तुम्ही ठरवताय ना, हे साफ चुकीचं आहे. एखादी मुलगी गरीब असेल, कुठल्या अडचणीत असेल आणि तिचा चुकून एखाद्या श्रीमंत माणसाशी संबंध आला म्हणून ती मुलगी पैशांसाठीच त्याच्या मागे लागली असं ठरवून तुम्ही मोकळे होता. गरीब माणसांकडे स्वाभिमान नसतो. आणि राहिला विषय पैशांचा, माणसाकडे पैसे असतील म्हणून सर्व काही असतं असं होत नाही, समजलं ना? आणि तसं जर असतं ना, तर या जगातील सर्व श्रीमंत माणसं आज खूप सुखी असते. तुमच्यासारखी माणसं टाइमपास मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुला मुलींच्या जोड्या लावतात आणि नंतर विसरून जातात. पण नंतर त्यामुळे त्या मुलीची इज्जत जाते, तिच्या चारित्र्यावर बोललं जातं. तुम्ही तर हुशार आहेत ना, तुम्हाला मित्रमैत्रिणी असतील, मग तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा वाईट अर्थाने बोलता त्यांच्याशी. कुठलं नातं नसू शकतं, मैत्री नसू शकते. एवढ्या मोठ्या ऑफिस मध्ये काम करताय तुम्ही आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलताना थोडी पण लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, तुमचे देवान सर असतील मोठ्या मनाचे, पण त्यांच्या ऑफिस मध्ये काम करणारी माणसं किती छोट्या विचारांचे आणि छोट्या मनाची आहेत ना, हे दिसतंय मला. असो, तुम्ही छोट्या मनाचे असू द्या नाहीतर मोठ्या मनाचे, मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. पण इथून पुढे माझ्या बाबतीत एकही चुकीचा शब्द मी खपवून घेणार नाही. आणि फक्त माझ्याच बाबतीत नाही, इथून पुढे कोणत्याही मुलीच्या बाबतीत बोलताना तोंड सांभाळून आणि आदराने बोलायचं, समजलं? सॉरी मॅडम. रिअली सॉरी. माझं देवान सरांकडे खरंच काम आहे म्हणून मी इथे आली. नाही तर तुमच्या ऑफिस मध्ये एसी मध्ये बसण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. जा, तुमचा हा चहा थंड झाला असेल, निघा आता. सॉरी. एकत्र फोटो काय पाहिला, लोक माझ्या चारित्र्यावर बोलायला लागले. देवांश, तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. तुझं जितकं कौतुक ऐकलं होतं त्यापेक्षा तू कितीतरी जास्त टॅलेंटेड आहेस. भैरवी म्हणाली होती त्याप्रमाणे तुझं विजन पाहून आम्ही खूप इम्प्रेस झालोय. आम्हाला तुझ्यावर काम करायला खूप आवडेल. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. ओके देन, आपण लवकरच नेक्स्ट मीटिंग प्लॅन करू. सो सी यू सून. नक्कीच, 100%. थँक्यू सो मच मिस्टर कुलकर्णी. थँक्यू. ते बघ तिकडे, ते कपाटाच्या वर ठरलंय ना आपलं, तिकडेही दिसतंय ना जाळं खूप. आधी कपाटाच्या काचा पुसून घ्या, मग वरचं पण पुसा. काय उडते मोबाईल मध्ये बघ. काहीतरी बाई बघू आता परत परत. अहो
माणसं तुम्ही उभ्या काय राहिलात? अहो ते जाळ काढा ना. आटपा आटपा पटापट. दाखव दाखव दाखव. बाय बाई. ध्यानच आहे याड. अहो वंच, इकडे झाडू फिरतोय तिकडे फिरतच नाहीये. सगळीकडनं घ्या ना व्यवस्थित. हा दाखव. पाणी कुठे मिळेल? मला बॉटल भरायची. ते बघा तिकडेच आहे. ठीक आहे, थँक्यू. सर काय आणू का तुमच्यासाठी? येस, तुम्ही त्यांना आत पाठवा. हो सर. मॅडम, तुम्हाला देवांश सरांनी बोलवले. हो का? सर कुठे आहेत? ही बघा, ठीक आहे. थँक्यू. आई अगं काय करतेस तू? हे पडली असतीस म्हणजे केवढ्याला गेलं असतं सांग बरं मला. बरं झालं मी धावत आलो म्हणून, नाहीतर काय झालं असतं? अरे तुला सांगितलीच कोणी नसती कामं करायला. अरे खूप जळमट झाली होती ना, म्हणून म्हणलं आपणच साप. तू काही जरी सांगितलंस ना तरी ही कामं करायला तुला कोणी सांगितलंय हे मला चांगलं माहिती. काय हे ललिता, आधी तिची तब्येत नसते बरी, कशाला तिला ही असली कामं सांगतेस? हो, उगाच मला काहीतरी बोलू नका. त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की त्यांना कोणी काही सांगितलं नाहीये म्हणून. त्यांना धावसे म्हणून करते, मी काय करू? तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. आम्हा नका बोलू. काय ग हे अंजली, तुला दिसत नाही आत्याला मदत करता येत नाही तुला? कणकेच्या गोळ्यासारखी बसलीस नुसती. तिचा तोल जातोय म्हणल्यावरती तिला सावरता येत नाही तुला? काय एवढं त्या मोबाईल मध्ये घुसून बघतेस? काही